नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि, अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महानायक सम्राट अशोक या सर्वांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करतो। तसेच जमलेल्या सर्व मंडळींना मी सर्वांना कार्यक्रमाच्या आधी सर्वांना जय भीम करतो। जय भीम। तर आज आपल्या 2 नोव्हेंबर 2024 रोजी शेलगुण या ठिकाणी तालुका संघटक आपले दादारावजी वानखळे यांनी आपल्या या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करण्यासाठी आपल्याला इथं स्थापना करायची आहे। याकरता आपल्याला इथं अध्यक्षांना सुद्धा बोलावलं आहे, काही पाहुण्यांना बोलावले, आपणांना सुद्धा त्याच करता या ठिकाणी बोलावले। कारण आपण म्हणून की कशासाठी बोलावले
तर आपल्याला काय करायचं आहे, तसं आपण या ठिकाणी या करता जमलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी त्यांच्या वेळेस ते संघटन करायचं होतं तेव्हा द बुद्धिस्ट ऑफ इंडिया म्हणजे अखिल भारतीय बौद्ध महासभा ही स्थापन केली होती. ही स्थापन केल्याच्या नंतर ती बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ते काय झालं, जसजसं तथागत भगवान बुद्धापासून सम्राट अशोकापासून नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून बौद्ध धर्माचा हा काय होत गेला, ऱ्हास होत गेला. ऱ्हास होत गेल्याच्या नंतर तो ऱ्हास होऊ नये त्याला कुठेतरी एकजूट करायचा आहे. एकजूट करायसाठी आपण इथं बसलेलो यावर सविस्तर आपल्याशी आपले अध्यक्ष आणि काही पाहुणे आले ते सुद्धा आपल्याला बोलणारच आहे. फक्त आपल्याला फक्त तुम्हाला माहित नव्हतं म्हणून सांगायचं की ही जी अखिल भारतीय बौद्ध महासभा आहे याकरिता याची स्थापना आपल्याला या ठिकाणी करायची आहे. एक महिला शाखा आणि पुरुष शाखा याच्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. तर याच्यावर सर्व सविस्तर चर्चा होईल. तर सर्वप्रथम आपण कोणतेही कार्यक्रम करायच्या सुरुवात करण्याच्या आधी तर आपल्याला आपल्या या सभेसाठी आपल्या तालुक्याचे म्हणजेच नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्री मदनभाऊ खंडारे सर हे आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहिले. तर तालुका अध्यक्ष मदनभाऊ खंडारे सर, मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावं. तसेच आपल्या या भारतीय बौद्ध महासभेकरता आवर्जून उपस्थित राहिलेले बडनेरा शहराचे सरचिटणीस विलासभाऊ नागदिवे सर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहिले. ते सुद्धा आपले तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी सभेसाठी उपस्थित असलेले जिल्हा संघटक राजेंद्रभाऊ भटकर सर हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आपल्या या नांदगाव तालुक्याचे तसेच आपल्या गावची सेलुगूरचे दादारावजी वानखडे हे आपले या तालुक्याचे संघटक आहेत. संघटक म्हणून ते काम पाहतात, त्यांनीच ही सभा बोलावलेली आहे असे ते आपले दादारावजी वानखडे. आणि या नांदगाव खंडेश्वर तालुक्याचेच मी तुमच्या परिचयातला काय सगळं माहितीच आहे. एक शुद्ध मोहन म्हणून हा सुद्धा एक या तालुक्याचं संघटक आहे. म्हणून हे तालुक्याचं संघटक मी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याकरता मी आपल्या सर्वांना तर हे झालं. आता आपलं स्थानग्रहण झालं. आता स्थानग्रहण झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या या कार्यक्रमाचे सर्वप्रथम सर्व मान्यवरांना आदरणीय जे आपले अध्यक्ष सरचिटणीस आणि जिल्हा संघटक हे आपल्याला उपस्थित झालेले आहे. सर्वांनी महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करतील. सामूहिक अशी विनंती करतो. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि.
द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामे आवर्जून उपस्थित असलेले मार्गदर्शक आणि आपल्या काळाच्या सभेचे अध्यक्ष यांचे आता सर्वप्रथम आपण त्यांचे स्वागत घेऊ. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष तसेच आजच्या या सभेचे सुद्धा अध्यक्ष मदनभाऊ खंडारे सर यांचे स्वागत संदीप गवई, महादेव वसुकर, यशवंत अमृत पंडित हे करतील अशी त्यांना विनंती करू. येणारे महाकारुणिक पंथाचे भगवान बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महापुरुषांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला नतमस्तक होतो. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे कार्याध्यक्ष भीमरावजी यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्याला मी नतमस्तक होतो. आणि आपले भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी नमन. तालुका पदाधिकारी भूपनारायण साहेब, भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर शाखेचे सरचिटणीस आदरणीय विलासरावजी नागदिवे सर आणि आपल्या तालुका आपल्या नांदगाव खंडेश्वर तालुका संघटक मोहोळ साहेब, वानखडे साहेब आणि आपण सर्व समस्त या ग्राममध्ये भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन करायची आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे काही विहार आहेत त्या विहारामध्ये जातो, वंदना घेतो आणि लोकांना धम्माच्या कार्याप्रती जाणीव करून देतो, बाबासाहेबांच्या कार्याप्रती जाणीव करून देतो. त्या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभेचा हा गाळा सातत्याने गेल्या 9 वर्षापासून सुरू आहे. तुम्हाला परिचित आहेत भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष खंडारे सर अहोरात्र या कार्यामध्ये मग्न असतात. ऊन, वारा, पाऊस हे काही ना मानता भारतीय बौद्ध महासभेसाठी समर्पित असं एक व्यक्तिमत्व आहे की ते नांदगाव खंडेश्वर शाखेला मिळालेलं आहे, म्हणजे तुम्हाला मिळालेलं आहे.
आणि म्हणून नांदगाव खंडेश्वर शाखा अमरावती जिल्ह्यामध्ये प्रगती पथावर आहे. आम्ही बरेच गावं फिरलो, यांच्यासोबत बऱ्याच ठिकाणी शाखा स्थापन केल्या आणि शाखा यशस्वी झाल्या. पुरुष आणि महिलांचा चांगला सहभाग आहे. आणि म्हणून आपल्या गावात सुद्धा भारतीय बौद्ध महासभा म्हणजे काय तुम्हाला कितपत माहिती आहे? कोण सांगू शकते? भारतीय बौद्ध महासभा कोणी स्थापन केली माहिती आहे कोणाला? माहिती असेल सांगा ना. समजा आपली चर्चा आहे, ती चर्चा आहे. आता आपण चर्चा करत आहे तुमच्यासोबत, इतकूच करत आहे. त्या चर्चेमधूनच आपल्याला बाबासाहेबांनी 1935 मध्ये जी घोषणा केली होती की मला हिंदू धर्मात मारायचं नाही. नंतर 1956 नंतर बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली. तर भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी स्थापन केली. म्हणजे 1956 ला बाबासाहेब धर्मांतरित झाले, हिंदू धर्माचा त्याग केला आणि आपल्या असंख्य अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्याच्यापूर्वी सातत्याने 4 वर्षे बाबासाहेब भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्धांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्यासाठी व्यस्त होते. अतिशय आजार पण होतं. या काळामध्ये बाबासाहेबांच्यावर जे संघर्षाची पाळी होती, चेतनात कष्ट होते. इकडे भारतीय संविधान लिहायचं होतं, इकडे धर्मांतर करायचं होतं आणि बुद्धांचा धम्म हा ग्रंथ सुद्धा लिहायचा होता. आणि हा ग्रंथ लिहित असताना बाबासाहेबांनी बुद्धांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. अखेरच्या क्षणी अगदी मृत्यूच्या शेवर आले होते. त्या 3 ते 3.5 वर्षामध्ये त्यांनी तो ग्रंथ लिहिला, बुद्धांनी दिला धम्म. तो आपल्याला दिला. कारण आपण दीक्षा घेतली, दीक्षित झालो, पण बौद्ध धम्म म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय हे आपल्याला काही माहित नव्हतं. कारण की आपण हिंदू धर्माच्या झोकडामधून नुकतंच निघालो होतो. पण आपल्याला बाबासाहेबांनी असा एक महान ग्रंथ दिला, त्याला आपण धम्मग्रंथ म्हणतो आणि त्याचं पठण आपण करतो. प्रसाराचं कार्य भारतभर झालं पाहिजे. तर कोणाच्या बॅनरखाली झालं पाहिजे? भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली झालं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला ही सभा दिली. या सभेचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा. आणि या भारतीय बौद्ध महासभेचे आजचे कार्याध्यक्ष आहेत ते त्यांचे नातू आहेत. बाबासाहेबांचे नातू म्हणजे यशवंतराव आंबेडकरांचे पुत्र आहेत, डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर. हे सध्या या संपूर्ण भारतामध्ये भारतीय बौद्ध महासभेचा कार्य करीत आहे. रात्रंदिवस फिरत आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचार प्रसारासाठी, धम्माच्या कार्यासाठी. आता बुद्धगयाचं महाबोधी विहारासाठी ते एकमेव असे आंबेडकर आहेत या देशात की ते न्यायालयीन लढाई टक्के आपल्या पाठीशी आहे. आणि आंबेडकर त्या काळात ते आपल्या पाठीशी होते, बाबासाहेबांच्या काळात. आजही आंबेडकरच आपल्या पाठीशी आहेत. आपल्यावर कोणताही अन्याय अत्याचार हो, कोणताही जुलूम हो, कोणत्या गावठात कोणती घटना घडू, तर आंबेडकरच धावून जातात. काही काळात बाबासाहेब धावून जात होते आणि आजही तीच अवस्था आहे. याही काळात बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आपल्यासाठी जीवाचं प्राणपणाने लढत आहे. तुम्ही आता मागे प्रकरण ऐकलं होतं, तो पोरगा मारला होता. सूर्यवंशी मारला होता. कोण गेलं? न्यायालयीन लढाई बाळासाहेब लढले, रस्त्यावरची लढाई बाळासाहेब लढले, कोणताही नेता गेला नाही. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की आज आपण श्वास घेऊ शकत नाही. 2014 पासून भयानक परिस्थिती झालेली आहे. अन्य अत्याचार वाढलेले आहेत. आरक्षण संपणीच्या मार्गावर आहे, संपण्यात आहे. जे आपण काही मिळवले आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला चाकोरीबद्ध काम दिलेलं आहे, घटनाबद्ध काम दिलेलं आहे, ते आपण काम केलं पाहिजे. आपल्याला भारतीय बौद्ध महासभा माहित नाही, समता सैनिक दल माहित नाही, बाबासाहेबांच्या संकल्पनेचा जो राजकीय पक्ष होता तोही माहित नाही. आपण पहिला भाग दिला. आपल्याला नेतृत्व नाही आहे, आपण नेतृत्वहीन झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आंबेडकर घराण्याच्या पाठीशी उभं राहणं फार आवश्यक आहे. कारण आपल्या समाजामध्ये दलाल निर्माण झालेले आहेत. कोणी कोणत्या पक्षात, कोणी कोणत्या पक्षात, कोणी कोणत्या पक्षात. म्हणजे बाबासाहेबांना जो स्वाभिमानी बौद्ध पाहिजे होता, स्वाभिमानी नेता पाहिजे होता, तो विकला गेलेला आहे. आणि म्हणून या आंबेडकर घराण्याचा एकमेव ध्यास आहे की आपल्याला तळागाळातील समाज, बौद्ध समाज एक झाला पाहिजे आणि भारतीय बौद्ध महासभेचं कार्य खांद्यावर घेऊन लढला पाहिजे, झगडला पाहिजे आणि रस्त्यावर आला पाहिजे. आम्ही मोर्चे आंदोलन करतो, बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये राजकीय पक्ष काम करतो, भीमराव साहेबांच्या अंडरमध्ये धार्मिक कार्य सुरू आहे.
सामाजिक कार्य सुरू आहे, या कार्याला आपण वाहून घेतलं पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला इथपर्यंत आलेला. तुमच्या हे सगळं आपण करावं लागते. आपण कोणाकडून पैसे घेत नाही. कोणताही उपक्रम राबवा, कोणताही कार्यक्रम राबवा, आपण कोणत्या राजकीय नेत्यापासून कोणत्या दलालापासून रुपये घेत नाही. आपण आपलाच पैसा घेतो आणि आपलेच उपक्रम राबवतो. आपल्या जयंत्या निधीच्या बाबासाहेबांचे जेवढे कार्यक्रम असतात ते आपण आपल्या पैशातून करतो. आमदार पैसे द्यायला तयार आहेत, खासदार द्यायला तयार आहेत, त्यांच्याकडून आपण पैसे घेत नाही, त्यांना आपण स्टेजवर बोलावत नाही. बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे स्वाभिमानी चळवळ राबवली त्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे जेवढे कार्यकर्ते आहेत, जेवढे केंद्रीय कार्यकर्ते आहेत, ते सगळे त्या ध्येयाला निराश करून ते कामं करतात. त्या ध्येयाला प्रेरित होऊन स्वतःहून अर्पित आहेत. शाखा स्थापन झाली तर बाबासाहेबांच्या तत्वप्रणालीप्रमाणे आपण विहारात जातो. विहारात गेलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. कशासाठी गेलं पाहिजे? का जाता कोणी विहारात? त्याच्यामध्ये आपण काहीतरी कळलं पाहिजे का बाबा. हा, आपल्याला धम्म कळला पाहिजे, आपल्याला चळवळ कळली पाहिजे, बुद्ध समजला पाहिजे, बुद्धाचं अनुकरण केलं पाहिजे, बाबासाहेब समजले पाहिजे. बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे अनुकरण केलं, आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या, आपण 22 प्रतिज्ञेचं पालन करतो. बाबासाहेबांची शेवटची प्रतिज्ञा आहे की मी माझा नवा जन्म झालेला. काय म्हटलं असं बाबासाहेबांनी की हिंदू धर्माची नाही, कोणापासून पाहतो की आपल्या समाजामध्ये गुणवंत बाबाचे भक्त निर्माण होऊन राहिले. मग आपण 22 प्रतिज्ञा घेतल्या, धम्म घेतला, बुद्धाचा विज्ञानमध्ये धम्म घेतला. या ज्या जी अनुष्ठानाची परंपरा आहे ती आजही सुरू आहे. ते भारतीय बौद्ध बंद चालत नाही. आपण घरात आपल्या मोठ्या हॉलमध्ये बाबाचा फोटो ठेवतो, बुद्धाचा फोटो ठेवतो आणि देवालयामध्ये बुद्धाच्या भोवती असलेले देवदेवता असतात. हे नसलं, ही अंधश्रद्धा आपण काढली पाहिजे. आता ते अजूनही आता भरपूर लोकांकडे पोटं भरले, पैसा आला, बाबासाहेब आरक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या, घरकुले मिळाले, घरदार झाले, पण त्या घरात आपण रमाई नाही ठेव. रमाईचा फोटो लावणार नाही, पण एखाद्या कोणी देवाचा देवतेचा फोटो त्याचा बुद्धाच्या बाजून देऊ. म्हणजे आपण ते सगळं आता विसरलो आणि तो काळ आता जवळ आलेला की असं जर सरकार आलं ते सरकार सगळं बंद करणार आहे. हे तुमचे विचारधारा बंद करणार आहे, त्यांची विचारधारा आपल्याला चुकवणार आहे. आणि म्हणून जागोजागी त्यांचे ते पारायण सुरू आहे, मोठे मोठे यज्ञ सुरू आहे, मोठे मोठे मंदिरं बांधणं सुरू आहे. सरकार पयातले जे गाया असतात, माणसं असतात, स्त्री पुरुष असतात, पण तरुण पोरं पुढे विहारात नसतात, लहान लहान मुलं विहारात नसतात, ते घरी असतात, कुठे आपल्या मोबाईलमध्ये रविवारी चर्चमध्ये जातात, फॅमिली जातात, सहकुटुंब जातात. पण आपल्या गावात एवढे मोठे विहार आहेत, आपल्या मोहल्यात विहार आहेत, पण आपण रविवारी एक दिवस फक्त एका दिवस म्हणतात बाबासाहेब. दर रविवारी आपण विहारात गेलं पाहिजे. ते संस्काराचे केंद्र आहे. विहार म्हणजे धम्माचे संस्कार आपल्यावर पडला. लहान लहान मुलं असतात, त्यांच्यावरचे संस्कार पडतात आणि म्हणून आपण आपल्या नातवांना, आपल्या मुला मुलींना विहारात घेऊन गेलं पाहिजे. आम्ही सकाळी 6 वाजता पण तयारी करत होतो. कोणती गाव असतो, कोणती वंदनेचा कार्यक्रम होता चैत्यभूमीवर मागच्या ती 37 वंदन होती आमची. तिथे दादरला आम्ही चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या तिथं वंदना घेतली आणि बाबासाहेबांच्या घरी गेलो. मीराताईंना भेटलो, त्यांना वंदन केलं, त्यांच्या घरात फिरलो. एवढी मोठी उपलब्धी आहे. तिथं सुद्धा आम्ही जाऊन आलो आणि बुद्धगया तिथेही वंदना झाली. ते कशाची पुण्य आहे की त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्याकडे तो पैसा नव्हता, चटणी भाकरी खाऊन ते आपले बाबासाहेब चळवळ चालवत होते. त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी दूरदृष्टी पहा की गावात शहरामध्ये मोठ्या मोठ्या जागा घेऊन ठेवल्या, तिथे झेंडे काढून ठेवले आणि त्या ठिकाणी आज मोठे मोठे विहार बाबासाहेबांच्या विचारात केंद्र झालेले आहेत. आणि म्हणून ग्रंथपटनामध्ये महिला असतातच, त्यांच्या धम्माच्या घरात फार मोठा वाटा आहे, पण पुरुष त्या प्रमाणात कुठे दिसत नाही. महिलांचा वाटा खूप आहे धम्मकार्यामध्ये आणि घरातूनच संस्कार निर्माण होतात, स्त्रीपासूनच संस्कार निर्माण होतात. पण तुमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांवर जास्त तुमच्या मार्फत
धम्माचं कार्य भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत करायचं आहे. तुमची सर्वांची संमती आहे? सगळ्या संमती आहे? आपल्या घरातली मुलं असतील, आपल्याकडे मिस्टर असतील, त्यांनाही घेऊन या, त्यांनाही विहारात न्या. भारतीय बौद्ध महासभेचं महत्व पटवून सांगा. आणि आपल्या धम्माची चळवळ जी आहे ती चळवळामध्ये जी तुमची ग्राम शाखा निर्माण होणार आहे, त्या ग्राम शाखेमध्ये 3 पदं महत्वाची असतात. म्हणजे प्रांतीय, जिल्हा, राज्य, केंद्र आणि ग्राम शाखा. तर त्याच्यामध्ये 3 पदं महत्वाची असतात. पहिलं पद आहे अध्यक्ष, दुसरं आहे सरचिटणीस आणि तिसरं पद आहे कोषाध्यक्ष. हे 3 पदं महत्वाची असतात आणि या 3 पदांकडे जास्त मोठी जबाबदारी असते. ह्याच्यात 3 पदं तुम्ही व्यवस्थित सांभाळले तर पूर्ण युनिट तुमचं चांगलं चालते. आणि महत्वाची पदं असल्यामुळे तुम्हाला मिटिंग अरेंज करावं लागते, तुम्हाला मिटिंगला जावं लागते, तुम्हाला सगळ्या संमेलनाला जावं लागते. कोषाध्यक्षाला म्हणजे त्याचे सगळे आर्थिक व्यवहार आहेत ते करावे लागतात. सरचिटणीस जो आहे ते सगळं पत्र व्यवहार असतात, लेखी काम असते ते तो करत असतो. आणि कोषाध्यक्षाचे काही निधी जमा होतो आपला, त्या निधीचा लेखाजोखा तो ठेवतो. दिली त्यांचे जे मुलाचे मार्गदर्शन आपल्याला लाभले त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद करतो. त्यानंतर आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे पडनेरा शहराचे सरचिटणीस विलासभाऊ नागदिगे सर हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकावणी भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले या सर्व महामानवांना प्रथम विनम्र अभिवादन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका ममता सागर, इंदिराताई यशवंत आंबेडकर यांच्या कार्याला पंचांग प्रणाम. भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब त्यांच्या कार्याला माझा पंचांग प्रणाम. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मदनजी खंडारकर, आमच्या अमरावती जिल्ह्याचे जिल्हा संघटक आदरणीय आमचे मित्र राजेंद्रजी भटकर सर, गोपनारायण साहेब, मोहोळ साहेब, वानकर साहेब आणि समस्त आपले बौद्ध बांधव, समस्त उपासक आणि उपासिका आहेत, सर्वांना माझा क्रांतिकारी जय हिंद. आताच आमच्या सहकारी मित्राचं पण स्वातंत्र्य नव्हतं. आपल्या मला माहिती समजणार कोणाला मळकं होतं आणि कमेला धड होता. त्या लोकांना आपली सावली पण जमत नव्हती, आपला स्पर्श पण जमत नव्हता, काहीच नाही. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 घोषणा केली होती. येवला येथे नाशिकच्या जिल्ह्यामध्ये येवला ठिकाणी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मी मानणार नाही. आणि 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा दिली. पण बौद्ध धम्माची दीक्षा देण्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 दीक्षा घेतली भंते चंद्रमणीच्या हस्ते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये घोषणा केली धर्मांतराची 1935, त्याच्या आधी 1927 महाराष्ट्रात रणसंग्राम झाला होता, आहे की नाही? मनुस्मृती दहन झालं होतं. पण त्या मनुस्मृती दहनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या मातृ संघटना आहेत, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आणि तेव्हा त्यांनी रिपब्लिकन एक पक्ष स्थापन केला. तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे जाहीरनामा वगैरे लिहून ठेवला होता, त्यानंतर ते स्थापन झाला. पण या मातृ संघटना आहेत भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल. त्या समता सैनिक दलामध्ये आपल्याला एक सैनिक सुद्धा व्हायचा आहे. कारण की समता सैनिक दलाची स्थापना यासाठी झाली आहे की जेव्हा अन्याय कोणता अत्याचार होते, एक सैनिक त्यांच्या गाडीवर उभा राहायचा. पहिल्यांदा एक आपलं जयभीमचा हार ठोकल्याबरोबर त्यांना सुरक्षित त्यांच्या सभामंडपापर्यंत घेऊन द्यायचं. हे कार्य ते आपल्या समता सैनिक दलाचं राहतं. म्हणजे तुमच्या गावातून सुद्धा काही तरुण मुलं आहेत, तरुण मुलं आता आपण
थोडा काहीतरी वेळ दिला पाहिजे. काम तुम्ही करता, मी करतो, मी पण नोकरीला आहे, पण मी माझा वेळ देतो. शिक्षक आहे मी सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूरला. आमचे सरपंच शिक्षक होते, झालेले काय, आता मी सध्या सुरू आहे. पण मला हे जे काही दिलं आहे, मला जे 2 टाइम मिळते आहे, मला जे काही मिळते आहे पगार पाणी जे तर बाबासाहेबांचीच देत आहे. माझी आई पण तुमच्यासारखी शेतात काम करायची, अमरावतीला ते स्लॅबचे आणि मास्टर झाला. मग आपल्याला हे जे शिक्षणाचा बी अधिकार दिला आपल्याला सर्व संविधानाच्या माध्यमातून दिला. महात्मा फुलेंचे भरपूर उपकार आहेत. म्हणजे आपलं काही देणं आहे ना त्यांना, आपण त्यांच्याकडून भरपूर काय घेतलेलं आहे. महात्मा फुलेच्या शिक्षणाची गंगा वाहिली म्हणून आपण तर ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे ऋण आहेत आपल्यावर, ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये समता सैनिक दलामध्ये सामील होऊन ऋण फेडण्याचा आपल्याला एक संधी आलेली आहे. आपल्याला त्यात तुमच्या गावातली जी ग्रामसभा आहे, त्या ग्रामसभेचं आता सर सांगत होते की 3 सभेचा गणवेश आहे आणि समता सैनिक दलाचं जरा वेगळं आहे. त्याची निळी टोपी वगैरे असते, त्याला SSDचं असं बॅनर वगैरे. तर ह्या ज्या बाबासाहेबांच्या संघटना आहेत, यांनी दूरदृष्टी होती बाबासाहेबांची. बाबासाहेबांची दूरदृष्टी होती की भविष्यामध्ये हा माझा जो धम्म आहे हा चिरकाळ टिकला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 59 जाती फायदा घेतात की नाही, आणि एकच जळते फक्त कोणती बौद्ध म्हणजे आपली महार. त्याच्यामध्ये पण सेक्शन पाडून राहिले ABCD. मग आम्हाला वेगळं आरक्षण द्या, आम्हाला वेगळं आरक्षण द्या, 2% त्याला द्या, 2% याला द्या, 2% त्याला द्या, 2% उरलेलं मात्र मग याची प्रगती झाली. बाबासाहेब पण आपण बाबासाहेबाला समजून घेतलं, बाबासाहेबाला बुद्धाला समजून घेतलं. आपण आनंदानं 2 टाइम खात आहोत. आपल्या मुलाबाळाला कसंही कर, काही कर, फाटकं लुगडं घाल, आपली एक फाटकं साडी घालायची, पण मुलाला मात्र शाळेत पाठवायची. हे यांचे उपकार आहेत ना, ह्या थोर महात्म्यांचे उपकार आहेत त्यांच्यामुळे. म्हणून मी म्हणतो तुम्ही भारतीय बौद्ध महासभेला समजून घ्या, समता सैनिक दलाला समजून घ्या. आणि हे जे तुम्हाला लाभलेले अतिशय सक्रिय कार्यकर्ते आमचे तालुकाध्यक्ष जे आहेत, अतिशय तळागाळातून आलेले आहेत, ते आमच्यासारखे गरीब बांधव आहोत. आम्ही काय कुठे श्रीमंताचे नाही आहोत, आम्हाला कोणी कुठे देत नाही आहे. आम्ही आमच्या बड्डेऱ्यामध्ये रविवारची वंदना आज निघतो. सरांनी मला सांगितलं तसं आपल्या इथे जावं लागतं. ठीक आहे, रविवारच आहे, आपण जाऊ. तर बाबासाहेबांचे जे ऋण आहेत, ऋण फेडण्याची संधी आहे. भारतीय बौद्ध महासभेमध्ये सामील व्हा आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार भारतीय बौद्धमाच्या माध्यमातून कसा होतो हे तुम्ही समजून घ्या. आमच्या सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्मिक उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगितलं आहे. मी इतकंच बोलतो, थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. त्याबद्दल अध्यक्ष घेऊन घ्या, एक मिटिंग आहे, मिटिंग वाजताची मिटिंग आहे. अध्यक्ष घेऊन घ्या. आजच्या भारतीय बौद्ध महासभेचे आपला मार्गदर्शक म्हणून आपलं मार्गदर्शन केले, पण त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर आपल्या डोक्यात कुठपर्यंत घुसले हे महत्वाचं आहे. त्याचं आपण तुमचीच नाही बाई सगळी सर्वांची परिस्थिती हेच आता अन्याय रोखण्यासाठी कुठेतरी आपल्याला काहीतरी आपलं संघटन पाहिजे. जर आपलं संघटनच जर नसल तर आपलं जर सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर जर असा आपण त्यांनी त्यांच्याबद्दल सर्व सांगितलं. आज त्या काळात आम्हाला सर्वांना माहित आहे, पण आजही त्या काय मिळालं, कारण आपण प्रचार आणि प्रसार केल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धाचे सुद्धा विरोधक होते तेव्हा, आणि जेव्हा तथागत भगवान मी थोडे घेतात कुठं कुठं करून देतो, म्हणजे दूर जायचं थोडंसं समजायचं थोडंसं नाही करायचं, म्हणजे पुढे डिटेलमध्ये जास्त तथागत भगवान बुद्धाने जेव्हा
ज्ञान प्राप्त झालं होतं. ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धाचा जेव्हा शेवटचा क्षण आला होता, शेवटच्या क्षणापर्यंत झाले तथागत भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर या बुद्ध धम्माला कोणी वाली होते, पण मात्र त्यांच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार झाले. त्या तथागत भगवान बुद्धांनी हा जो बुद्ध आणि त्याचा धम्म आपणास दिला होता, या धम्माला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न तेव्हा सुद्धा झाला. आणि त्यामुळे काय झालं की हा तथागत भगवान बुद्धाने दिलेला बुद्ध आणि त्याचा धम्माचा तेव्हा त्यांच्या काळात तो ऱ्हास होत गेला म्हणजे कमी होत गेला. कलिंगवर युद्ध केलं होतं. महानायक सम्राट अशोक